मान्य सदस्य सोपल साहेबांनी नगरपालिकेच्या MRTP ऍक्ट प्रमाणे जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्याच्यामध्ये एक वस्तुस्थिती खरी आहे की लेआउट हा ओपन स्पेस मधला जर असेल तर त्या ठिकाणी स्वतःहून नगरपालिका किंवा शासन खर्च करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून सन्माननीय सदस्य सोपल साहेबांनी बार्शी संदर्भातला जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्या संदर्भामध्ये या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर आपण सोपल साहेब चौकशी करू। सविस्तर चौकशी करून याच्यामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा जर घडलेली असेल तर त्याच्यावर घटना घडलेली असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करू। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनीषाताईंनी लक्षवेधी गोराईच्या रडारच्या बाबतीत जी मांडलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती देखील खरी आहे। आणि या सगळ्याची प्रक्रिया महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने पूर्ण केलेली आहे। सदर लक्षवेधी जरी गोराईपुरती मर्यादित असली किंवा रडारपुरती मर्यादित असली तर याच्या सगळ्या परवानग्या या केंद्र शासनाच्या एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून मिळतात। आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील प्रयत्न केलेले आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दोनदा याच्या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे, प्रशासनानं पत्र लिहिलेलं आहे, परंतु हा सगळा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे। त्याच्यामध्ये एकच मार्ग याच्यामध्ये असा निघू शकतो की मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती करेन, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेन, या दोघांनी ही बैठक नायडू म्हणून जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली घेणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो। कारण जागा द्यायची, जागेमध्ये रडार शिफ्ट करायचा याचा खर्च महानगरपालिकेनं ऑलरेडी करतो म्हणून सांगितलेलं, त्याच्यामध्ये देखील काही अडचण नाही। महानगरपालिकेने केलं नाही तर शासन देखील त्याला पैसे उपलब्ध करून देऊ शकतं, अशी देखील शासनाची भूमिका आहे। परंतु हा सगळा प्रश्न जो आहे हा केंद्र शासनाशी निगडीत आहे। आणि म्हणून मी मनीषाताईंना आश्वस्त करू इच्छितो की या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली जाईल, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली जाईल आणि एव्हिएशन मंत्री जे आहेत केंद्र शासनाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लावूनच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। आणि ती बैठकीची तारीख देखील लवकरात लवकर दिल्लीमध्ये मागितली जाईल आणि त्या बैठकीला मनीषाताईंना देखील बोलवलं जाईल। अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय सदस्यांना असं सांगितलं की त्यांच्या भावना ह्या तंतोतंत खऱ्या आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही। अधिवेशन संपायच्या अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र हे एव्हिएशन मिनिस्टर नायडू साहेबांना पाठवलं जाईल आणि त्यांच्याकडनं वेळ घेतली जाईल।